नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना दुसरीकडे काही नागरिकांकडून उघडपणे रस्त्याकडेला कचरा टाकला जात असल्याचे चित्र समोर येत आहे। विशेषतः सिडको परिसरातील उत्तम नगर भागात ही समस्या गंभीर बनली आहे। सिडकोतील उत्तम नगर परिसरातील बुद्ध विहारालगत दररोज दुचाकी आणि 4 चाकी वाहनातून येणारे काही जण राजरोसपणे कचरा टाकून जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। परिणामी त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते। परिसरातून दररोज शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला ये-जा करीत असतात, मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। पालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमा, जनजागृती उपक्रम आणि दंडात्मक कारवाईचे नियम अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारांना आळा बसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। संबंधितांवर कठोर कारवाई करून या ठिकाणी नियमित साफसफाई करण्यात यावी, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। सिडको विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येतोय। शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच नागरिकांची असल्याचं मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त होतीये। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।